रात्री मी काहीतरी असा सेटअप केला होता पिल्लांना. याच्यात पिल्लं ठेवले होते. हे जो बल्ब आहे ना मशीन मधूनच घेतला होता, कारण की टेम्परेचर बाहेर पण बंद चालू बर्फ व्हावं त्याच्यामुळं. कारण आपल्या एक पण पिल्लाला दागा बसलेला नाही. सगळे पिल्लं एकदम ठणठणीत उभे आहेत सध्याला. आणि मशीनमध्ये पण अजून निघलेले आहेत, ते पण घेतो काढून आता मी याच्यात. गर्दीच गर्दी झाली का आता दिसते स्पष्ट पिल्ल किती आहेत, कसे येत, किती साईज बारीक आहे, एकदम मुलायम मुलायम. आता तुम्हाला मी थोड्या वेळाने सगळं दाखवतो. यांना गुळाचं पाणी वगैरे सगळं कसं द्यायचं, काय द्यायचं. आज येणार आहो परत थोडी थोडी तकलीफ वाटायला लागली बरं का मला, कारण की ना काल पाऊस झाला, नेमकी काल गार पाणी पिण्यात आलं माझ्या. आज परत चालू झालंय थोडं थोडं दुखणं. बघू बरं वाटतंय का नाही. सगळीकडे नुसतं ओलं ओलं, थंडी थंडी. पिल्लांना पण जास्त वेळ नको बाहेर ठेवायला, पिल्लांना पण नको जास्त वेळ बाहेर ठेवायला. आहे बघा ओय. टोटल आता हे आहेत ना 60 पिल्लं आहेत. यातले 20 आपल्याला अबायला द्यायचे, 40 मला राहतात आणि अजून 5-6 पिल्लं असतील मशीनमध्ये. ते निघले का मग ते टोटल आपले होऊन जातील. आता यांना पहिलं आहे थोड्या वेळाने ऊन बिन पडलं, थोडं ऊन तर नाही पडणार पण एक 10-11 वाजता आहे ना यांना गुळाचं पाणी पहिलं पाजवतो मी, कारण की ना गुळाचं पाणी पाजवणं लय महत्त्वाचं आहे सध्याला. मग त्यांच्या पोटातली जी घाण असते ती सगळी बाहेर निघून जाते. मग आपलं रेग्युलर खाद्य बाजरी बिजरी काय टाकायचे तुम्हाला ते सगळं तुम्ही टाकू शकतात, पण आधी गुळाचं पाणी पाजवणं हे खूप महत्त्वाचं असतं. अजून मी आहे ना प्युअर गावरान कोंबडीचे मोठे पिल्ले आहेत ते सुद्धा बाहेर नाही सोडले अजून, याच कारणामुळे की बाबा अजून थंडीचे बाहेर वातावरणात सर्दी व्हायची मलाच झाली, तर त्यांना काय 2 मिनटं नाही लागायची. बाबा आत्ताच कांदा टाकणार होते, त्यांना म्हणलं आता कांदा नका टाकू, बाजरी टाकू थोड्या वेळाने. राजवंशीची मादा आहे ना भो, काल काय सांगावं, इतका पाऊस येत होते तरी पण ती तिच्याच जागेवर बसली होती. तिच्या खाली अंड नाही, तिला वाटतंय माझ्या खाली अंडे मी खुडूक झाले, मी मग अंडे काय पिल्लं निघते ना, असं झालं विषय. आणि तिचे जे अंडे मशीनमध्ये ठेवले होते ना, एका सुद्धा अंड्यात पिल्लू तयार नाही झालेले, सगळे अंडे फेल झाले. ते कदाचित पहिली टाईम आहे त्याच्यामुळं असं होऊ शकतं, काय सांगता नाही येत मला, कारण की आपल्याला बी एक्सपिरियन्स नाही राजहंस एवढा. पण हा भाऊ असं झालंय आता, त्याच्यामुळं मी त्यांना आहे ना कोंबड्याची खुरट्यात कोंडवलंय. मरणाची आरडूर आहे रात्रीपासून ती माझा, पण आता काय नाविलाज आहे, कारण की ना पाऊस इतका जबरदस्त येत होता. पुरी भिजली असती भोती, पुरी काकडली असती, तिला एक सर्दी झाली असती. चला आता मी पिल्लं काही जास्त वेळ नाही ठेवत, घेतो आत गरमीला त्यांना. आता दुपारी आबाईल देऊन टाकतो त्याचे. काय म्हणतोय पावसात भिजलं काय ते? नागे बाबा महागोल्ड लोन. हो गोल्ड लोन, महासुवर्ण खरेदी. बाबाला काय झालंय? बाबा सोनं बघू राहिले काय? सोनं बघू राहिले बाबा. हो आपल्याला ते कुठे ते गवत कधी आणायचं? थोड्या वेळाने आणायचं का? पाणी का अजून त्याच्यावर? लगेच आणतो पाणी. आता बर त्याला घासावं लागन भाई. मशीन मध्ये पाणी ठेवलं होतं याचं काय झालंय हालत. हा ना. चला भाऊ आता आपल्याला बकऱ्यासाठी परत घास लावावं लागणार आहे. या घासाचं पुरं वाटोळच झालं, हे इथंच काहीतरी करावं लागणार आहे. सगळं पडल्यावानी झालंय, सगळं पडल्यावानी. कापसाची तर काय हालत आहे काय माहिती बाबा. सलग 2दा भरला तो पावसाने, भिजला सॉरी. अरे आता खाली लटकायला लागला गाड्या, खाली लटकायला लागला आता, खाली लटकायला लागलाय बघ, खाली पडलाय काही ठिकाणी. तर आता याला वाळून दिल्याशिवाय हेच नाही होणार. जेव्हा येऊ कडक वाळण का तवाच आता माझ्या वेचायची. आता पुरा भिजलेला असणार आहे, हे बघा पाणी गळत. चला आता जाळी पण घ्यावं लागेल त्याची काढून, दुसरीकडे कामाला येईन ती जाळी. पण आत्ताच नाही, आता ती वावर नीट करायसाठी काढावंच लागेल आत्ताच. अजून वापसा होऊन द्यावा लागेल, पण वावर आता त्याला 1 महिना जातो काय माहिती. चला
हा चला 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 वा बाहेर चला. दमा दमानी दमानी दमानी. हा हा बघा ते कशी पळत येत. ती चालली त्या अंड्याची तिथं बसायला बरं का. ती चालली लगेच तीच जागेवर. हो का आलीच लगी इथं. चल तू आताच कोंडलेली बरी. चला आता पिल्ल घेतलेत बाहेर. त्यांना आहे ना गुळाचं पाणी करून आणलंय. याच्यात देतो टाकून ते. आणि त्याच्या सोबत थोडं औषध ओरल पावडर आतापासूनच द्यायला चालू करावं पिल्लांना. म्हणजे थोडे अजून मोठे होस तर काय दुखणं नाही यावं. दुखणं बिखणं नाही यावं. बस जाईल थोडीच बरी. आता मी आहे ना असे सोडणार नाही बरं का. एक एक दुखवणार आहे आणि याच्यात सोडून देणार आहे. कारण की ना असे सोडले का काय माहिती पेतात का नाही. आपण बघू 2-3 सोडून बाहेर असे त्यात अंगारी. तसं लहानपणापासूनच शिकून येते बरं ते. पण आहे ना अजूक नाही हे झाले त्याच्यामुळं येतो का पाणी पिणं आहे. काय टेन्शन नाही. असे थोडं हे करावं लागेल. थोडं फोर्सफुली पिऊ घालावं लागेल पाणी तेव्हा ते होते. चला वा मोकळे चला. आता असे सोडले तर असे तर पाणी पितेनच बरं ते. नंतर जेव्हा कोंडायचं ना 1-2-4 मिनिटानंतर तेव्हा आहे ना परत मग मी चूच आहे ना पाण्यात बुडून ठेवीन म्हणजे चूच बुडायची पाण्यात आणि इकडे ठेवायचं. तसे सगळे पिते ना असं होईल. असे आहे ना काही पिते ना असे काही नाही प्यायचे. तसं मी पाहिजे ना मग सगळं पिऊन घेते असा विषय होईल. चला बसतो थोड्या इथंच खुर्चीवर आता. 12 13 14 15 16 17. तुम्हाला वाटत असं ना असं पिल्लू आहे ना इकडे टाकलं का असं मी असं धरून असं टाकतोय मग ते पाणी पित नसेल. पण ते आहे ना ॲक्च्युली पाणी पित आहे. बघा आता इथं बुडवलं ना मी. हे बघा परत एकदा दाखवतोय बघा. मस्त पाणी पितात. अरे तुम्ही मोजायचंच राहिलं माझं. परत मोजावं लागते नाही किती येत आता. ओके चला झाले आता सगळे पिल्लं पाणी पाजून. तुम्ही म्हणत असताना भाऊ आज पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला पिल्लच दाखवले मी. आज आहे ना पिल्लच निघले होते. मग आता आहे ना दुसरं काम पण नव्हतं. आता काय थोड्या वेळाने फक्त गवत काढायचं आहे आपल्याला आणि मग पुट्टी करून द्यायचं आहे टाकून. पण यांचं आहे ना लय महत्त्वाचं होतं आजचा दिवस. कारण की यांना आज खायला तर काही द्यायचं नाही फक्त पाण्यावरच होतं. आता आहे ना झालंही त्यांचं. दुपारी एकदा परत रिपीट करीन हीच प्रोसेस. मग झालं ओके मध्ये सगळं. पाहिला नट अजून पॅक करावं लागणार आहे बाबा. बाबाला लय मजा यायची गाड्या ज्यांच्या भाऊ त्यांना देतो मी. तुम्ही म्हणता बाबा मी का गाडीत नाही. बाबाला बाब म्हणते मी काढणार आहे. आता काडी टाकली ती काडी सुद्धा काढली भोतीने बाहेर. जाड नाही टाकली. जाड म्हणजे मस्त जाड टाकली होती. एवढी जाड नाही सोडली. एवढी जाड सुद्धा काढली तिने. जबरदस्त.
इथं दिसन तुम्हाला हे बघा पुरं सुबाबळी सुबाबळी तर नुसती ओढली भाऊ. चला आता ओके. ऊसाचं बी होईन एक नंबर मध्ये आता. हा हा काय म्हणतो? ते असंच जाऊ द्यायचं, असंच टाकतो हिला आणि मग त्यांना टाकतो. ते आबाईला पिल्ल दिले होते तेव्हा किती मोठे झाले आता. अरे बापरे, अरे काही दिवसांनी अंडे देते ना आता आबाई. पूर्ण कशी अडवणे ओळखत नाही आता मला. जा रे पण त्याच्यात दे सोडून, जाळी नेतो मी आता. आबाईला त्याची पिल्ल द्यायला आलो होता, त्याची पिल्ल घ्यायला जायचंय परत आता. बारकली दे सोडून. कोंबड्याच आहे ना ते? नाही निघायचे वाटतं बघितलं ना. दुसरीकडे काहीतरी बांध ना मग. बरं बांध. चला भाऊ, झाला आता इकडचा सगळा कापूस वेचून. इथून पुढचा राहिलाय सगळा. चालले आता घरी. चला तर मंडळी, मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथंच संपवू. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा चॅनलला. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. झाड घ्या बाबा ते घरी. टाटा बाय बाय. याला हाय काय रे पण काय कामाचं नाही आता. हे सगळं निघून उपटोस तर फुटायचं नाही. चल बोले आता.